नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कायद्याचा वर्ग. यामध्ये आपण आज कराराचा कायदा भाग 2 बघणार आहोत. मॉड्यूल वाईज मराठीमध्ये आपण सिलेबस समजून घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं मॉड्यूल आपल्याला बघायचं आहे भारतीय करार कायदा अधिनियम 1872 मधील कलम 124 ते 125 मध्ये. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत? पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे नुकसान भरपाईचा सामान्य सिद्धांत. दुसरा मुद्दा बघायचा आहे नुकसान भरपाईच्या कराराचा अर्थ आणि त्याची व्याख्या. तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे कराराची निर्मिती व त्याच्या आवश्यक वैशिष्ट्ये. चौथा मुद्दा बघायचा आहे नुकसान भरपाई देणाऱ्याची जबाबदारी. पाचवा मुद्दा बघायचा आहे नुकसान भरपाई देणाऱ्याच्या जबाबदाऱ्या कधी सुरू होतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या मॉड्यूलमध्ये करायचा आहे. यानंतर आपलं जे पुढचं मॉड्यूल आहे ते आपलं पुढचं मॉड्यूल जे आहे मॉड्यूल नंबर 2. त्या मॉड्यूल नंबर 2 मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी अभ्यासायच्या आहे? पहिली गोष्ट अभ्यासायची आहे हमी कराराची व्याख्या व प्रकार. दुसरी गोष्ट अभ्यासायची आहे हमी कराराची निर्मिती, पक्षकार व आवश्यक घटक. तिसरी गोष्ट अभ्यासायची आहे हमी करारासाठी विचार. चौथी गोष्ट अभ्यासायची आहे सततची हमी व तिची प्राप्ती. पाचवी गोष्ट अभ्यासायची आहे हमीदाराची जबाबदारी, स्वरूप, व्याप्ती आणि त्याचा अर्थ. सहावी गोष्ट अभ्यासायची आहे मुख्य देणकरी विरुद्ध हमीदाराचे हक्क कोणते. या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉड्यूल नंबर 2 मध्ये अभ्यासायचे आहे. त्यानंतर मॉड्यूल नंबर 3 जामीन करार. यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट अभ्यासायची आहे जामीन कराराची व्याख्या. दुसरी गोष्ट अभ्यासायची आहे जामीन कराराची निर्मिती व आवश्यक घटक. 3 नंबरचा मुद्दा आपला आहे जामीन कराराचे प्रकार. 4 नंबरला अभ्यासायचं आहे जामीन कराराची उदाहरणे. 5 नंबरला अभ्यासायचं आहे हक्क, कर्तव्य, अपंगता व जबाबदाऱ्या. 6 नंबरला अभ्यासायचं आहे सापडलेल्या वस्तू जामीनदार म्हणून त्याची जबाबदारी कोणती असते. या सगळ्या गोष्टी 3 नंबर मॉड्यूल मध्ये आपल्याला बघायच्या आहेत. पुढे आपल्याला बघायचं आहे 4 नंबर मॉड्यूल. यामध्ये तारण करार कशाला म्हणतात नेमकं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. यामध्ये पहिला मुद्दा तारण कराराचा अर्थ त्याची व्याख्या. दुसरा मुद्दा तारण करारात तारण घराण्याच्या आवश्यक वैशिष्ट्ये व पक्षकार. तिसरा मुद्दा तारण कराराची निर्मिती. चौथा मुद्दा तारण जामीन यातील फरक. पाचवा मुद्दा तारण देणाऱ्याचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. सहावा मुद्दा आहे तारण घेणाऱ्याचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. यानंतर आपल्याला बघायचं आहे 5वं मॉड्यूल प्रतिनिधी करार. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रतिनिधी कराराचा अर्थ आणि व्याख्या. 2 नंबरला बघायचं आहे प्रतिनिधी कराराचे आवश्यक वैशिष्ट्ये. 3 नंबरला बघायचं आहे प्रतिनिधी कराराची निर्मिती. 4 नंबरला बघायचं आहे एजंटची सत्ता. 5 नंबरला बघायचं आहे सत्ता सुपूर्त करणे. 6 नंबरला बघायचं आहे प्रतिनिधी कराराची समाप्ती. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला 5 नंबर मॉड्यूल मध्ये करायचा आहे. एकूण 6 किंवा त्यापेक्षा जास्त मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या मॉड्यूल मध्ये करायचा आहे. 6वं जे मॉड्यूल आपलं आहे ते मॉड्यूल नंबर 6 म्हणजे वस्तू विक्रीचा करार. यामध्ये पहिला मुद्दा आहे वस्तूंच्या विक्री कराराची व्याख्या. दुसरा मुद्दा आहे विक्री कराराचे आवश्यक वैशिष्ट्ये. तिसरा मुद्दा आहे विक्री कराराचा विक्रीचा करार. चौथा मुद्दा आहे वस्तू अर्थ त्याचा प्रकार. पाचवा मुद्दा आहे त्याच्यावरचे उपाय कोणकोणते म्हणजे इन्फ्रिजमेंट आपण किंवा रेमेडीज आपण ज्याला म्हणतो त्या आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. यानंतर आपलं जे पुढचं मॉड्यूल आहे ते पुढचं मॉड्यूल म्हणजे मॉड्यूल नंबर 7. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे भागीदारी करार. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे भागीदारी कराराचा अर्थ व व्याख्या. दुसरा मुद्दा आहे भागीदारी कराराचे आवश्यक वैशिष्ट्ये. तिसरा मुद्दा आहे भागीदारीचे प्रकार. चौथा मुद्दा आहे तिसऱ्या व्यक्तीचा भागीदारीशी संबंध. पाचवा मुद्दा आहे फ्रीमची नोंदणी. सहावा मुद्दा आहे फ्रीमचे विसर्जन. या सगळ्या जवळपास 5 ते 6 मुद्दे आपल्याला मॉड्यूल नंबर 7 मध्ये अभ्यासायचे. या अशा प्रकारे 7 मॉड्यूल आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये असणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.